समाजाचे दगडधोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले। नमस्कार, मी सुप्रिया थोरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले भारतातील समाजसुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिक्षणासाठी सुशिक्षित बनवले आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला। समाजाचे दगडेधोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले। असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे। साताऱ्यातील कटवगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला। ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे। शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते, असे म्हणणाऱ्या ज्योतिबांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले। सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले। महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली। छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीचा पाठिंबा दिला। सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे ह्या समाजाचे घोषवाक्य होते। सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली। लोक ही साबणाच्या फेसासारखी असतात, काही क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात। ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते। ज्योतिबांचे आजोबा शिरीबा गोरे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत। यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती। यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोरे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले। आजोबांच्या मृत्यूनंतर ज्योतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली। त्यामुळे त्यानंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले। त्यांचे मूळ गाव कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा हे होते। महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते। त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली। शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। जनतेने मुंबईतील सभेत 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती। महात्मा फुलेवर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ द मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सिन्स द एज ऑफ रिझन या पुस्तकांचा प्रभाव होता। ज्योतिराव फुले केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा त्यांचा आईचे निधन झाले। त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला। प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले। यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला। 1842 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश केला। बुद्धी अतिशय तख्खल, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला। महात्मा ज्योतिबा फुले यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत। अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्राध्यापिका मिस फरारकडून प्रेरणा घेऊन 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये तात्यासाहेब भिवंडेच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। पहिल्या दिवशी या शाळेत फक्त 8 मुली उपस्थित होत्या। महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले। शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून ज्योतिबांना त्यांच्या पत्नीसोबत गृहत्याग करावा लागला। यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्काम केला।
1850 ते 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर 17 सप्टेंबर 1851 रोजी शास्तापेठेत तिसरी शाळा स्थापना केली. यानंतर 15 मार्च 1852 रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरू केली. 1852 साली नेटिव्ह फेमल स्कूल सभा पुन्हा लायब्ररीची स्थापना केली. 19 मे 1852 रोजी महात्मा फुलेंनी वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली. शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे सध्याचे डेक्कन कॉलेज प्रोफेसर मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून ज्योतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर 1853 मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी मंडळी नामक संस्था स्थापन केली. तर 1855 मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली रात्रशाळा त्यांनी स्थापन केली. 1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनरसमोर फुलेंनी साक्ष देऊन 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यावहारिक शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागवणारे असावे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षक तज्ज्ञ होते. 1895 साली फुलेंनी वयाच्या 28व्या वर्षी पुण्यात तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले. हे ज्योतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाट्य म्हणून ओळखले जाते. 28 जानेवारी 1863 रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंधगृहात काशीबाईने नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे 1873 मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत हे ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला. 1877 साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना देखील केली. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव, ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला. 8 मार्च 1864 रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला. महात्मा फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्याची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1899 मध्ये प्रकाशित झाला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका महाविधवेने केले. जुलै 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षघाताचा आजार झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री 2 वाजता पुणे येथे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आले व स्वतः टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालत्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी 4 फेब्रुवारी 1889 रोजी विवाह यशवंतांचा करून दिला. यशवंत व राधा यांचा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होता. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले हे समाजासाठी सतत लढत राहिले. थँक यू सो मच.